नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळीपालन करत असाल तर बंदिस्त शेळीपालन करा मित्रांनो. कारण माझा अनुभव आहे फिरस्ती शेळीपालनचा. फिरस्ती शेळीपालनला सीझनवारी आपल्याला चारा मिळते मित्रांनो. जसं की पावसाळ्यामध्ये अति हिरवा चारा, हिवाळ्यामध्ये थोडा मीडियम मिळते मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये वाळलेला चारा मिळते. म्हणून आपल्या पशुची योग्य ती वाढ होत नाही मित्रांनो. म्हणून आपण सरासरी 50 बकऱ्याचं जर आपण बंदिस्त नियोजन केलं तर खूप चांगलं आहे मित्रांनो. 50 बकऱ्याचं बंदिस्त नियोजन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला किमान 2 एकराचं क्षेत्र लागेल मित्रांनो. 2 एकर क्षेत्र जर आपल्याकडं असेल ओलिताचं तर 50 बकऱ्याचं नियोजन हे व्यवस्थित करता येतं मित्रांनो. जसं की त्याच्यामध्ये चारा पिकं घेता येतात मित्रांनो. 5-6 प्रकारची चारा पिकं आपण घेऊ शकतो मित्रांनो. 4-5 प्रकारचे जे चारा पिकं आहेत तर एकदा लावली की 5 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे बघायचं काम नाही, अशी पिकं घेता येतात मित्रांनो. जेणेकरून आपल्या बकऱ्याला 50 बकऱ्याला 2 एकरमधला चारा पुरी होते. लय डोकं लावायची गरज नाही मित्रांनो. 50 बकऱ्याला 2 एकर क्षेत्र आपण तयार सरी मारून घ्यायची 4 फुटावर. आणि सर्वप्रथम आपण तुती लावायची. कोसला जे आपण म्हणतो ना मित्रांनो, कोसला लावा 4x1 वर. त्याच्यानंतर 10 बेड कोसला, 10 बेड आपला हादगा लावा, 10 बेड शेवगा लावा, 10 बेड दशरथ घास लावा आणि पाटा पद्धतीनं लसूण घास लावा मित्रांनो. अशा प्रकारचा आपण जर चारा केला आणि पाटा पद्धतीनं ज्वारीचं बाटूक पण करा मित्रांनो. हे झाले ओल्या चाऱ्यामध्ये मित्रांनो. आता आपल्याला सुका चारा बी लागते मित्रांनो. सुका चारा करत असताना आपल्याला हरभऱ्याचं भूस लागते मित्रांनो आणि तुरीचं भूस मित्रांनो. हे 2 प्रकारे जर चारा झाला तर चालतं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये कडबा एक आपण घेऊ शकतो मित्रांनो. कडब्याची कुट्टी पण जनावरं आवडीनं खातात. कारण बकरी पालन करत असताना ओला चारा आणि सुका चारा या दोन्ही चाऱ्याची गरज असते मित्रांनो. जर हे दोन्ही चाऱ्याचं आपण जर गणित बसवलं मित्रांनो तर 100% आपल्याला बंदिस्त शेळीपालन परतोड खाते मित्रांनो. माझा अनुभव सांगतो, कारण माझा 15 वर्षाचा अनुभव आहे बकरी पालनमध्ये. तर 50 बकऱ्या आपण सांभाळल्या तर 2 एकर क्षेत्रामध्ये 50 बकऱ्या आपण सांभाळतो तर 50 बकऱ्याचे किमान एका बकरीला 2 पिल्ले पकडा मित्रांनो. तर 100 पिल्ले व्हायलेत मित्रांनो. त्याच्यातले 10% मृत्यू धरू तरी आपले 10 बकरे मरण पावले तर मित्रांनो आपल्याकडे 90 राहतात. 8,000 ते 9,000 रुपये त्याची प्राईस पकडली तर बघा मित्रांनो 9,981 जवळपास 70-80 हजार रुपये, 7 लाख 8 लाख रुपयाचं इन्कम आहे मित्रांनो 6 महिन्याचं. त्याच्यामध्ये किती कमी म्हणलं तरी 50-60 हजार रुपये महिना आरामात कमवू शकतो मित्रांनो बंदिस्त शेळीपालनमध्ये. कारण बंदिस्त शेळीपालनमध्ये आपल्याला बकऱ्या जे चारा आपण टाकतो गप्प खातात आणि रवत करीत बसतात मित्रांनो. आणि फिरस्ती शेळीपालनमध्ये ह्या काय करतात, सोडले की थोडा चारा खाण्यासाठी सारखं चालूच ठेवतात तोंड आणि मग रवत करण्यात येत नाही. आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणजे बुळकांडी लागणे. व्यवस्थित रवत नाही झाला तर बुळकांडी लागते किंवा काही खाण्यात येते आणि ते चारा निरोगी असतं मित्रांनो. जे बंदिस्त आपण करतो ना ते चारा निरोगी असते. म्हणून सरासरी बंदिस्त शेळीपालन ही सर्वात बेस्ट पर्याय आहे आणि एक सर्वात खूप दर्जेदार रोजगार उपलब्ध आपण घरच्या घरी करू शकतो मित्रांनो. आणि एकदा हे चारे लावले की आपल्याला 5 वर्षे 6 वर्षे किमान 7 वर्षे बघायचं काम नाही मित्रांनो. चला मित्रांनो, योग्य पशुपालकापर्यंत पोहोचवा मित्रांनो. जय जवान जय किसान.